वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत 64 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे। निवडणूक आयोग भाजपच्या ताटाखालचा मांजर आहे आणि त्यांनी आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे, अशा शब्दात संताप व्यक्त करत राऊतांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। संजय राऊत यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे। ईव्हीएमवर नोटांचा पर्याय असताना कायदेशीररित्या कोणतीही निवडणूक बिनविरोध निवड कशी, असा सवालही संजय राऊतांनी यावेळी केला आहे। संजय राऊत यांनी बिनविरोध निवडणुकीच्या कायदेशीर वैधतेवर हल्ला चढवला। निवडणूक आयोगाने कसला अहवाल मागवला आहे? ईव्हीएमवर नोटांचं बटन असतं, ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे। नोटा हा देखील एक उमेदवार असून कायद्याने त्याला अधिकार दिले आहेत। अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध करणं हा मतदारांच्या अधिकारावर गदा आणणारा प्रकार आहे, असं राऊत म्हणाले। तसेच राहुल नार्वेकर यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई न केल्यासंदर्भात विचारले असता संजय राऊत यांनी अत्यंत खालच्या शब्दात आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोग हिम्मत म्हणजे संविधानिक पदावर बसलेले असताना कार्यालयात टी.एन. शेषन यांचा फोटो लावा आणि त्यांच्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर लोक तुम्हाला गांडू किंवा ताटाखालचं मांजर म्हणणारच। निवडणूक आयोगाने त्याची प्रतिष्ठा महाराष्ट्र आणि देशात धुळीस मिळवली आहे, असं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।